लोकसभा निवडणूक जवळ येत असल्यामुळे विविध राजकीय पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करतायत। भाजपनं देशभरात आतापर्यंत सर्वाधिक 417 उमेदवार जाहीर केलेत। यामध्ये महाराष्ट्रातील 24 उमेदवारांचा समावेश आहे। भाजप महाराष्ट्रातून अजून 4 ते 6 उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे। भाजप खालोखाल काँग्रेसनं देशभरात 236 उमेदवार जाहीर केलेत। काँग्रेस यावेळी 1951च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात कमी जागा लढणार असल्याचं बोललं जात आहे। याचं कारण म्हणजे काँग्रेस विविध राज्यात प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करून त्या राज्यात प्रादेशिक पक्षाला अधिक स्पेस देतोय। याच आधारावर काँग्रेसनं महाराष्ट्रात ठाकरे गटाला 22 जागा दिल्या असल्याचं बोललं जातंय। काँग्रेसनं महाराष्ट्रात आतापर्यंत 13 जागांवर उमेदवार जाहीर केलेत। काँग्रेस 15 ते 18 जागा लढण्याची शक्यता आहे। आता हे झालं आतापर्यंत कोणत्या पक्षानं किती उमेदवार जाहीर केले याबद्दल। पण भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी किती उमेदवारांची पार्श्वभूमी इतर पक्षाची आहे आणि महाराष्ट्रातील भाजपचे असे कोणते उमेदवार आहेत ज्यांची पार्श्वभूमी इतर पक्षाची आहे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। भाजपने जाहीर केलेल्या 417 उमेदवारांपैकी किती उमेदवार इतर पक्षातून आलेले आहेत याबाबत द प्रिंट या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मचे पत्रकार अमोघ रोहमेत्रा यांनी एक विश्लेषण केलंय। त्यांच्या रिपोर्टनुसार भाजपनं जाहीर केलेल्या 417 उमेदवारांपैकी 116 असे उमेदवार आहेत जे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत। याची आपण टक्केवारी काढली तर भाजपच्या यादीतील जवळपास 28% उमेदवार हे बाहेरून आलेले आहेत। आता यापैकी सर्वच उमेदवार हे 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये आलेत असं नाहीये। उदाहरणच घ्यायचं झालं तर भाजपनं हावेरी इथून उमेदवारी दिलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे 2008 मध्ये जनता दल सेक्युलर मधून भाजपमध्ये आले होते। तर उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधून तिकीट देण्यात आलेल्या मेनका गांधी या 2004 मध्ये भाजपमध्ये सहभागी झाल्या होत्या। पण ज्या 116 बाहेरील उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय त्यापैकी 99 म्हणजे जवळपास 85% उमेदवार हे 2014 नंतर भाजपमध्ये आलेत। आता हे उमेदवार कोणत्या पक्षातून आलेत हे पाहिलं तर यापैकी सर्वाधिक म्हणजे 37 उमेदवार हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेत। त्या खालोखाल 9 उमेदवारांसह तेलंगणातील भारत राष्ट्र समिती पक्षाचा नंबर लागतो। बहुजन समाज पक्षातून आलेल्या 8 व्यक्तींना भाजपनं उमेदवारी दिली आहे। तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या 7, बिजू जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समाजवादी पार्टीमधून आलेल्या प्रत्येकी 6, AIADMK मधून आलेल्या 4, आम आदमी पक्षातून आलेल्या 2 तर इतर छोट्या मोठ्या पक्षातून आलेल्या तब्बल 31 सदस्यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। विविध राज्यात भाजपचे किती टक्के उमेदवार बाहेरील आहेत ते पाहिलं तर यामध्ये सर्वात वरचा नंबर लागतो तो आंध्र प्रदेशचा। आंध्र प्रदेशमध्ये भाजपनं 6 उमेदवार जाहीर केलेत। त्यापैकी 5 उमेदवारांची पार्श्वभूमी ही इतर पक्षांची आहे। म्हणजे आंध्र प्रदेशातील भाजपचे जवळपास 83% उमेदवार हे बाहेरील आहेत। त्या खालोखाल नंबर लागतो तो तेलंगणाचा। तेलंगणात भाजपनं आतापर्यंत 17 उमेदवार जाहीर केलेत। त्यापैकी 11 उमेदवारांची पार्श्वभूमी ही इतर पक्षांची आहे। दक्षिण भारतात भाजपचं मजबूत संघटन नाहीये, त्यामुळे त्यांनी या भागात पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्याचं समजू शकतं। पण गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजप मजबूत स्थितीत आहे। या राज्यांमध्ये त्यांच्याकडे नेते आणि कार्यकर्ते दोघांची कमी नाहीये। तरी देखील भाजपनं या राज्यात फक्त आणि फक्त जिंकून येण्याचा निकष लावून बाहेरील उमेदवारांना संधी दिली आहे। गुजरातमध्ये 26 पैकी 3, हरियाणातील 10 पैकी 6, झारखंडमध्ये 14 पैकी 6, मध्य प्रदेशमध्ये 29 पैकी 3 उमेदवार हे इतर पक्षांच्या पार्श्वभूमीचे आहेत। आता येऊयात आपल्या महाराष्ट्रात। भाजपनं महाराष्ट्रात आतापर्यंत 24 उमेदवार जाहीर केलेत। उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर यापैकी 10 उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत। याची टक्केवारी पाहायची झाली तर भाजपनं जाहीर केलेले 41.66% उमेदवार हे इतर पक्षातून भाजपात आलेले आहेत। आता हे 10 उमेदवार कोणत्या पक्षातून भाजपमध्ये आलेत तर भाजपचे धुळ्याचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे हे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेत। नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर शिवसेनेतून, दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार, सांगलीचे उमेदवार संजय काका पाटील आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील हे राष्ट्रवादीतून, वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस, अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील, माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नंदुरबारच्या उमेदवार हिना गावित हे सर्व काँग्रेसमधून, तर अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षातून भाजपमध्ये आल्यात। आता कोणत्या पक्षातून किती उमेदवार आलेत याची आकडेवारी पाहिली तर भाजपनं जाहीर केलेल्या 24 उमेदवारांपैकी सर्वाधिक म्हणजे 4 उमेदवार हे काँग्रेसमधून आलेले आहेत। त्या खालोखाल 3 उमेदवार राष्ट्रवादीतून, 2 उमेदवार शिवसेनेतून तर 1 उमेदवार हा युवा स्वाभिमान पक्षातून आलेला आहे। त्यामुळे देशाप्रमाणेच महाराष्ट्रात देखील भाजपमध्ये सर्वाधिक उमेदवार हे काँग्रेसच्या पार्श्वभूमीचे आहेत। याशिवाय भाजपचे महाराष्ट्रातून राज्यसभेवर 8 खासदार आहेत। त्यांची पार्श्वभूमी पाहायची झाली तर अमरावतीतून येणारे अनिल बोंडे हे शिवसेनेतून भाजपमध्ये आले, तर साताऱ्यातून येणारे उदयनराजे आणि कोल्हापुरातून येणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेत। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नुकताच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय। म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेवर असलेल्या एकूण उमेदवारांपैकी 50% उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले दिसतात।
आता हे चारही खासदार अशा भागातून येतात जिथं भाजप पारंपरिकपणे मजबूत नाहीये. मात्र या नेत्यांना राज्यसभेवर घेऊन भाजपनं या भागात पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं पाऊल टाकलंय. या सगळ्यांच्या उमेदवारी मागं भाजपचा फक्त आणि फक्त एकच प्लॅन दिसतोय, तो म्हणजे पक्ष विस्तार. आता हे झालं लोकसभा आणि राज्यसभेबाबत. याशिवाय देखील भाजपमध्ये आता देखील जोरदार इन्कमिंग सुरू आहे. मागील काही महिन्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर लातूरच्या अर्चना चाकूरकर, धाराशिवचे बसवराज पाटील, नंदुरबार येथील माजी मंत्री पद्माकर वळवी, जळगावचे उल्हास पाटील आणि त्यांची कन्या केतकी पाटील या काँग्रेस नेत्यांचा भाजपने पक्षप्रवेश करून घेतलेला आहे. आता हे नेते स्वतः लोकसभेचे उमेदवार नसले तरी या सर्व नेत्यांची भाजपला येणाऱ्या लोकसभेत संबंधित मतदारसंघात स्वतःच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मदत होणार आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासोबत माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, विधान परिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह नांदेड काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये गेलाय. यावरून भाजपनं रेड झोनमध्ये असलेली आपली नांदेडची जागा सेफ केल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या या यादीवरून असं लक्षात येतं की निवडणुकीला सामोरं जाताना जिथे आपला उमेदवार मजबूत नाहीये किंवा जिथे आपलं पक्ष संघटन मजबूत नाहीये अशा ठिकाणी भाजप बाहेरून उमेदवार घेऊन तिथे पक्ष विस्तारण्यासाठी प्रयत्न करतो. भाजप राज्य आणि केंद्र अशा दोन्ही ठिकाणी सत्तेत असल्यामुळं सर्वांना भाजपच्या तिकिटावर निवडून येण्याची खात्री अधिक वाटते. त्यामुळे विविध पक्षातून इच्छुक भाजपमध्ये येतात. भाजप या नेत्यांना पक्षात घेऊन निवडून तर आणतोच, मात्र याशिवाय त्या भागात पक्ष विस्तारण्यासाठी देखील त्यांना मदत मिळते. त्यामुळे पुढील निवडणुकीत तोच उमेदवार जरी नसला तरी भाजपचं त्या भागात केडर तयार झालेलं असतं. असं करत करत भाजप एक एक जागा मजबूत करत चाललाय. पण हे करताना भाजपकडून निष्ठावंत नेत्यांना डावललं जातंय. त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका देखील केली जाते. मात्र पक्ष विस्तारण्यासाठी जे गरजेचं आहे ते करण्यावर भाजपचा भर दिसतो. भाजपच्या या यादीबद्दल आणि त्यांच्या उमेदवार निवडीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.